संजय परब साहेबांकडून एक अख्ख्या कलिंगड तुमका बक्षीस स्वरूपात मिळतला आणि डीजे दीपक कडसून एक थंडाची बॉटल. पंच किशोर भगत सर आणि पंच राजू रेगे सर सिंधुदुर्ग जिल्ह्यातले दोन मातब्बर खेळाडू आज पंचांच्या भूमिकेत. नॉन स्ट्रायकर एंड पंच किशोर भगत, स्ट्रायकर एंड पंच राजू रेगे यांच्या समवेत आमचे स्कोरर मंदार तुळसकर, तिसरे पंच सागर साळगावकर, समालोचक काका सावंत, सुमेध काळसेकर यांच्या सोबत tenniscricket.in च्या तळवडे केंद्रावरसून तुमचा सगळ्यांचा मालवणी भाषेतून स्वागत असा. योगेश गवस स्ट्रायकर एंडवर, आदित्य बैरे नॉन स्ट्रायकर एंडवर आणि फुल टॉस चेंडून सुरुवात करताना सुजित सावळ ह्यो पहिलो चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने बघता बघता चेंडू आकारण्या पार चौकार. हाईट साठी तिसऱ्या पंचांकडे केलेली विचारणा आणि पहिल्याच चेंडूवर आमचे तिसरे पंच सागर साळगावकर सर बॅक इन टू द वर्क. पंचांचो इशारा होईल तो चौकाराचो. पहिलो चेंडू खूपच महागडो. सुजित सावळ अतिरिक्त वेग मिळवण्याचो इशारो. मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी 3 लाख रुपयांचा बक्षीस असणाऱ्या स्पर्धा ज्यांनी आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर गाजवली असो सुजित बॉलिंग मार्कवर. हायटेड डिलिव्हरीसाठी बीमरसाठी पंचांची विचारणा तिसऱ्या पंचांकडे. पहिलो चेंडू जो तो फुल टॉस स्वीपचा फटको योगेश गवसच्या बॅटीतून चौकारासाठी. पंचांचो इशारा होईल नो चेंडू म्हणजे एकही चेंडू न होता धावसंख्येची सुरुवात झाली 5 रन्सान आणि त्या पाठोपाठ येणारो इशारो बाबा गेलो पंढरपुरा, इलो तरी वडे आणि ना इलो तरी वडे. फ्री हिटचो चेंडू लायसन्स टू किल ज्याका म्हटला जाता. फ्री हिटच्या चेंडूवर डीप मिडविकेटच्या दिशेने मारण्याचो इरादो. शॉर्ट मिडविकेट करून झालेली मिस फिल्डिंग एकेरी धावेचे रूपांतर दुहेरी धावसंख्येत आणि या 2 धावेनिशी पहिल्या चेंडूची सांगता धावसंख्या 7 रन्सावर. 7 धावा योगेश गवस आदित्य बेहरे ही सलामीची जोडी MSRT तुळस संघाची. ज्या MSRT तुळस संघान संपूर्ण स्पर्धेत टॉस जिंकल्यानंतर प्रत्येक वेळी बॅटिंग करण्याचा निर्णय केलो आणि बॅटिंग घेऊन चांगली धावसंख्या उभारून प्रतिस्पर्धी संघाक आपल्या दर्जेदार गोलंदाजीच्या जोरावर नामोहराम करून या संघान अंतिम फेरीत प्रवेश केलो. यावेळी लॉंग ऑनच्या कपडावरसून मारण्याचा प्रयत्न. फिल्डर चेंडूच्या खाली अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. विशाल नाईकच्या सेफ हँड्स मध्ये पडलेलो झेल आणि पहिल्या विकेटचा पतन. योगेश गवस वैयक्तिक आणि सांघिक, वैयक्तिक 6 आणि सांघिक 7 रन्सावर तंबूच्या दिशेने. कधीही पाठवत नाही तसं एक दातृत्व सन्माननीय बंडाभाईचं उपस्थित होत आहेत. बंडाप्रभ साहेब मनापासून स्वागत. आणखी एक बाजू सांगू इच्छितो 27 तारखेला धारकर जत्रेला बंडाभाईंनी भाऊ कदम आणि मंगेश बोजने यांचं एक मोठं बहारदार नाटक, विनोदी नाटक आपल्या इथे तळवडे नगरीमध्ये संपन्न होतोय. 27 एप्रिलला धारकर जत्रोत्सवाच्या निमित्तानं आपण त्यांना बघू शकता. या स्पर्धेतला पहिला बक्षीस असलेला 50,000 रुपयांचा माननीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य दीपक भाईंनी पुरस्कृत केलेला हा पहिला बक्षीस आणि त्याचबरोबर दुसरा बक्षीस 30,000 रुपयांचा श्री सिद्धेश्वर मित्रमंडळ तळवडे आणि तळवडे ग्रामस्थांनी प्रायोजित केलेला. या 2 बक्षिसांसाठी चालू असलेला घमासान, चालू असलेला युद्ध. पहिल्या विकेटचा पतन आणि नवीन फलंदाज मैदानावर धीरज तुळसकर. नावातच ज्याच्या धीर लिहिलेलो असा त्या नावातलो धीर त्याका मैदानावर दाखवचो लागतलो, संयम दाखवचो लागतलो. धावसंख्या 8 रन्सावर इल्याच आपल्या खात्याची सुरुवात केली धीरजने आणि त्यानंतर ह्यो चेंडू सुजित सावळचो. ज्या खराब पद्धतीने सुजित सावळने गोलंदाजीची सुरुवात केली ती सगळी दुरुस्ती त्यांनी लगेच पुढच्या चेंडूवर करू सुरुवात केली. चतुरस्त्र गोलंदाजी, वेगवान अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, पॉवर प्लेचा षटक. फक्त 2 खेळाडूंचा संरक्षण असा या ओव्हरीत. डीप मिड विकेटवर स्वतः बबल नाईक आणि लॉंग ऑनवर विशाल नाईक. विशालने टिपलेले एक सुंदर झेल. आखो टप्प्याचो चेंडू, पुलचो फटको, डीप
स्क्वेअर लेगच्या दिशेन बबल येतात स्क्रीनवर, फील्ड करता थ्रो बघा बबलचो किती सुंदर, अतिशय सुंदर दर्जेदार क्षेत्ररक्षणाचो नमुनो बबल कडसून थेट सीमा रेषेवरसून विकेट किपरच्या हातात पडलेलो थ्रो. एका रनसानिशी धावसंख्या डबल फिगर्स, दुहेरी आकड्यात 10 रनचावर 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. बाद झालेलो फलंदाज योगेश गबस आपल्या वैयक्तिक 6 रनचावर. अतिशय सुरेख चेंडू, कौतुक करण्यासाठी शब्द कमी पडतील इतको दर्जेदार चेंडू सुजित सावळ कडसून गुडलेन स्पॉटच्या अगदी जवळपास चेंडूचो टप्पो, अनएक्सपेक्टेड बाउन्स, टिपिकल जलदगती लेदर गोलंदाजांची आठवण करून देणारो निर्धाव चेंडू समाप्त. पहिल्या ओव्हरीची सांगता, धावसंख्या 10 रनचावर. गोलंदाजीत बदल, वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन सिद्धेश परब पहिलो चेंडू, बॅटची कड घेऊन चेंडू घेऊन शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने घोषित क्षेत्रात एकेरी धावेसाठी 11 धावा. सिंगल नेल्सन एका गड्याच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकाची सुरुवात, आदित्य बेहरे आणि धीरज तुळसकर ही जोडी पहिल्या विकेटचा पतन झाल्यानंतर आपल्या संघासाठी भरभक्कम कामगिरी करण्याच्या इराद्यान यावेळी सबमरीन डिलिव्हरी. सिद्धेश परब खोलवर टप्प्याचो चेंडू, टप्पो पडल्यानंतर बरोच खाली राहणारो खेळपट्टी सुद्धा बॉलरसाठी वेगवेगळ्या प्रकारची मदत करताना कधी बाउन्स आणि कधी खाली राहणारो चेंडू. यावेळी फुलटॉस पुढे सरसावत चेंडूच्या टप्प्यापर्यंत जात घेतलेलो चेंडू, 1 धाव पूर्ण. दाजी नायकाचो एक वेगवान थ्रो, ओव्हर थ्रो मिळालो असतो पण शॉर्ट स्क्वेअर लेगचो बॅकअप बघा किती सुंदर. 1 रनसावर समाधान, धावफलक 12-12. दुसऱ्या षटकात सिद्धेश, आतापर्यंत सिद्धेशने चेंडू टाकले 3 बॉलमध्ये खर्च केले फक्त 2 रन. तोच सिद्धेश परत एकदा बॉलिंग मार्कवर दिसतलो. 12 धावा. मोठ्या फटक्याचा प्रयत्न तर होतो, शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. समीर सावंत दिसलो स्क्रीनवर. 1 रनचावर समाधान. एकापेक्षा एक मातब्बर बॅटर असत आज होडावडा संघात. दाजी नाईक, बबल नाईक, सुजित सावळ, समीर सावंत, विनय पावणोजी ही मोठी नावं आणि त्याच वेळी दुसऱ्या बाजून MSRT तुळस संघाचे गोलंदाज. यावेळी लॉंग ऑनच्या दिशेने परत एकदा विशाल चेंडूच्या खाली आणि विशालच्या सेफ हँड्स मध्ये येऊन पडलेलो चेंडू. दुसऱ्या विकेटचा पतन. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा. 13-2. दुसऱ्या षटकात कमाल करताना बॉलिंग मार्कवर सिद्धेश परब, नवीन फलंदाज संकेत तुळसकर, डावखऱ्याचा जो बॅटर, एक स्टायलिस्ट बॅटर, टेनिस क्रिकेटपेक्षा सुद्धा लेदर क्रिकेटवर ज्याची पावला जरा जास्त रुळली असं एक तंत्रशुद्ध फलंदाज. यापूर्वीच्या सामन्यात थोडीशी निराशा केली खरी, पुढे येऊन खेळण्याच्या नादात ओव्हरपिच चेंडूवर बॅटची कड घेऊन जाणारो चेंडू विकेट किपरच्या हातात स्थिरावलेलो. ता अपयश सगळा मागे सारून या सामन्यात आपल्या संघासाठी भरीव योगदान देण्याच्या इराद्यान संकेत तुळसकर. सिद्धेश बॉलिंग मार्कवर, पॅव्हलियन एंड कडसून सिद्धेशचं पुढचं चेंडू, आखो टप्प्याचा चेंडू,
हुकचं फटको घोषित क्षेत्रात एकेरी धाव संकेतच्या खात्याची सुरुवात आणि या एकेरी धावेनीची धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा दुसऱ्या षटकाची सांगता 7 धावांची सरासरी MSRT तुळस संघ या अंतिम फेरीत महाअंतिम फेरीत श्री सिद्धेश्वर दाळकर होडावडा संघाविरुद्ध 2 बाद 14 रन्सावर. सुजित सावळ संघाचं हुक मी एक्को श्री सिद्धेश्वर दाळकर होडावडा संघाच्या वतीन पॉवर प्लेच्या षटकात पहिल्याच ओव्हरीमध्ये 10 धावा खर्च झाले खरे, पण त्यानंतर एक महत्वाची विकेट घेऊन या सामन्यावर आपल्या संघासाठी एक पकड रोवण्यासाठी मजबूत सुरुवात केली तो सुजित. परत एक फुलटॉस डीप पॉइंटच्या दिशेने फॉरवर्ड पॉइंटचा खेळाडू स्क्रीनवर येता फील्ड करता थ्रो करता तोपर्यंत 2 रन नो चेंडूचो इशारा येलो पंचांचो 3 धावा या चेंडूवर. सुजित सारखो एक वेगवान अचूक टप्प्याचो गोलंदाज अतिरिक्त वेग मिळवण्याच्या नादात दोन्ही वेळी बीमर चेंडून आपल्या षटकाची सुरुवात करताना या 3 धावेनीशी धावफलक 17 संकेत आपल्या वैयक्तिक 3 रन्सावर 2 चेंडूंचो सामनो आणि संकेतचो फटको शॉर्ट स्क्वेअर लेगचो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपण्याची संधी 2 खेळाडूंचा भांडण आणि दोघांचा भांडण आणि तिसऱ्याचो लाभ. संकेतला मिळालेला जीवदान फ्रीटचो चेंडू असल्यामुळे बाद होण्याची संधी नव्हती, तरी सुद्धा ह्यो झेल खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्की कारणीभूत ठरलो असतो. संकेत या 2 धावेनीची धावफलक 19 सुजित 10 ते 12 पावलांचा लांब लचक रनअप स्वतःच्या उजव्या हातान पंचांच्या उजव्या हाताकडून संकेतसाठी अजून एक मनगटी फटको शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 रन. यापूर्वीच्या सामन्यात बॅटिंग करताना झालेल्या सगळ्या चुकांची दुरुस्ती या महत्वाच्या सामन्यात या मोठ्या प्लॅटफॉर्मवर करायची या इराद्यान संकेत मैदानावर काहीतरी दृढ निश्चय करून एकेरी धाव 20 2 गड्यांच्या मोबदल्यात जमलेली जोडी मैदानावर धीरज तुळसकर आणि संकेत या 2 खेळाडूंवर बराच काय अवलंबून असताना MSRT तुळस संघ किती धावांचा टार्गेट या महाअंतिम सामन्यात ठेवता होडावड्यासारख्या एका मोठ्या संघासमोर. हलक्या हातान खेळान काढलो चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने कौतुक असा या 2 खेळाडूंचा. पण यापूर्वीच्या सामन्यात थोडीशी हाराखरी बघितली. गंगाराम परबचे 12 चेंडूत 18 धावा सोडले तर इतरक्त सगळे खेळाडू सपशेल अयशस्वी ठरले दुसऱ्या सेमीफायनल मध्ये. पण त्यानंतर गोलंदाजांनी कमाल केली आणि अरोंदा संघाचं आव्हान मोडीत काढून MSRT तुळस संघात फायनल मध्ये आणून दाखल केला. पण यावेळी फलंदाजीतलो महामेरू असणारो संघ तुमच्या समोर असलेलो श्री सिद्धेश्वर बॉईज अरोंदा संघ बाहेर पडल्यानंतर श्री सिद्धेश्वर दाळकर होडावडा संघ. दीपक लोके यांचं मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी चेंडू पुरवलेले संदेश चव्हाण आपल्याला विनंती आहे, आपण व्यासपीठावर यायचं आहे. बदल आणखी एक प्रश्न तुला, ज्या संघाची गोलंदाजी स्ट्रेंथ खूप स्ट्रॉंग आहे अशा संघाविरुद्ध पहिला फलंदाजी न करता त्यांना पहिली फलंदाजी देण्यामागे होडावडा संघाचा उद्देश तुला काय दिसून येतोय? कारण होडावडा संघाचे विश्वास असा त्यांच्या फलंदाजीवर एकापेक्षा एक स्टार खेळाडू असत होडावडा संघामध्ये. आणि बऱ्याच वेळा आपण म्हणतो की झाडांचे किंवा इमारतींचे सावले खेळपट्टीवर इले तर धावांचा पाठलाग कठीण होता, पण ह्यो अंतिम सामना अगदी वेळेवर चालू झालो आणि त्यामुळे खेळपट्टीवर सावळी येण्याची शक्यता खूप कमी. संध्याकाळच्या सत्रात वारो सुद्धा असतलो आणि 5 टॉप बॅटरसह होडावडा संघ खेळता आणि त्यामुळेच दुसऱ्या सत्रात या दर्जेदार खेळपट्टीवर धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतलो बबल नाईकने. बबल नाईकाकडे एकापेक्षा एक मातब्बर बॅटर असत. स्वतः बबल असा सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा बाहुबली दाजी नाईक असा, सुजित सावळ असा
विनय पावणोजी असा, समीर सावंत असा, त्या व्यतिरिक्त सुद्धा अतिरिक्त खेळाडू जे वेळ पडली तर आपल्या संघासाठी भरीव कामगिरी करू शकतात. कदाचित या सगळ्या कारणामुळे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपमुळे बबलने या मोठ्या सामन्यात दर्जेदार बॉलिंग लाईनअप समोर धावांचा पाठलाग करण्याचा घेतलेला निर्णय. तिसऱ्या ओव्हरीची सांगता, धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा, 7.33 ची सरासरी. सुरुवात दमदार झाली. पहिल्या ओव्हरीत तब्बल 10 धावा, पण त्यानंतर धावत्या धावसंख्येत घातलेलो लगाम. तिसऱ्या षटकाची सांगता 22 रन्सावर. नेल्सन फिगर परत एकदा स्क्रीनवर 22 फॉर 2. आणि त्यानंतर चौथ्या षटकाची सुरुवात घेऊन राजेश मोटे आपल्या वैयक्तिक पहिल्या सांघिक चौथ्या षटकाची जबाबदारी. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने एक खेळाडू, शॉर्ट मिड विकेट, मिड ऑन आणि डीप स्क्वेअर लेग जो थोडंसं मिड ऑनच्या दिशेने आणि लॉंग ऑनच्या दिशेने. लॉंग ऑफ वर दाजी नाईक, कव्हर आणि डीप पॉइंट वर बबल. ही होती उजव्या हाताची फलंदाजी, पण स्ट्रायकर एंडवर होतो डावखुऱ्या हाताचो संकेत. स्टिअर केलो चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने एकेरी धावेसाठी. 1 धाव, 23. राजेश पहिल्या चेंडूवर 1 धावेचो खर्च. ह्यो महाअंतिम सामनो, द ग्रेट ग्रँड फिनाले. ज्याप्रमाणे दुसऱ्या सेमीफायनल मध्ये श्री सिद्धेश्वर बॉईज अरोंदा संघाची फळी कोसळली, संघ ऑल आउट झालो, त्यापूर्वी MSRT तुळस संघ ऑल आउट झालो. ही चूक या सामन्यात होऊ नये या इराद्यान MSRT तुळस संघाचे फलंदाज. आणि यावेळी एक दर्जेदार हुकचो फटको, माणूस मेळावरसून चेंडू अंधावर मेळाच्या दिशेन षटकार. षटकारांशी धावफलक 29. धीरजच्या बॅटमधून बाहेर पडलेलो एक सुंदर दर्जेदार हुकचो फटको. अजून एक वेगवान चेंडू. राजेश मोठे टिपिकल जलगती गोलंदाज. षटकार बसल्यानंतर जा करतलो ताच राजेशने करून दाखवला. चेंडू समाप्त झालो निर्धाव स्वरूपात. 29. अजून एक फटको मिड ऑफच्या दिशेन. कर्णधार बबल स्क्रीनवर. जय हनुमान कला क्रीडा मंडळ कासारडेच्या स्पर्धेत, संपूर्ण स्पर्धेत एकदाही बाद न होता 150 पेक्षा जास्त धावांचो रतीब घालणारो बबल नाईक यावेळी डावखुऱ्या हाताच्या संकेतसाठी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षणासाठी सज्ज. 2च दिवसापूर्वी देवगडच्या स्पर्धेत सलग 8 षटकारांची आतषबाजी करणारो दाजी नाईक लॉंग ऑनच्या दिशेने पुढे सरसावत खेळलेलो ड्राईव्हचा फटको संकेतच्या बॅटीतून. एक फक्त धाव आणि एकेरी धावेनीची 31. चौथ्या षटकातलो शेवटचा चेंडू बाकी. संकेत तुळसकर यावेळी जबाबदारी पूर्ण कामगिरी करताना. यापूर्वीच्या सामन्यात फलंदाजीत थोडंसं अपयशी, पण त्याची भरपाई केली त्यांनी क्षेत्ररक्षणात 4 सुंदर दर्जेदार झेल टिपून. षटकाची सांगता करणारा शेवटचा चेंडू धीरजसाठी. सांघिक धावसंख्या 31. यावेळी चायनामन, चायना कट, लेमन कट, रुबी कट, बॅटची आतली कट घेऊन चेंडू बॅटर आणि स्टंप्स याच्यामधून फाईन लेगच्या दिशेने एकेरी धावेनिशी चौथ्या ओव्हरीची सांगता. धावफलक स्थिरावलो 32 रन्सावर. 8 धावांची सरासरी राखत MSRT तुळस संघान पहिली बॅटिंग करताना 4 ओव्हरीत धावा जमवले 32. उर्वरित अजून 4 ओव्हरींचो खेळ शिल्लक. 24 चेंडू बाकी. आणि या 24 चेंडूत MSRT तुळस संघ कितपत मोठा आव्हान उभ्या करता श्री सिद्धेश्वर दाळकर होडावडा संघासमोर या सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदल ऐकूया आवाज काका सावंत होडावडे आणि सुमेध काळसेकर आडेली. आपल्याला विनंती आहे व्यासपीठावर यायचं. दाजी पेडणेकर इथं उपस्थित होत आहेत. सन्मान संदीप उर्फ दाजी पेडणेकर राष्ट्रवादीचे नेते, त्यांना विनंती आहे त्याने व्यासपीठावर यावं.
5 धावांची पेनल्टी. फलंदाज बाहेर यायच्या आत दुसरा फलंदाज जायला हवा होता. पाच धावांची पेनल्टी बसते ती तुळस संघाला. व्हेरी बॅड. तुळस संघासाठी आत्मघातकी असा एक क्षण. केवळ 12 खेळाडू आतमध्ये जाऊ शकतो. पेनल्टी 5 धावांची मिळते आणि हे 5 धावा आपण सगळ्यात शेवटी मायनस करणार आहोत असं स्कोरर यांचं म्हणणं, कारण डिजिटल स्कोरवर आपला स्कोर गेलेला है. फिर एक बार मैच की तरफ वापस चलते हैं. बहुत बेहतरीन ये गेंदबाजी का मुजर. अब तक एक अच्छी बल्लेबाजी धीरज तुलस्कर से और आखिरकार गेंदबाजी के लिए आते हुए 5वां ओवर डालने के लिए हियर कम्स मिस्टर विशाल नाइक. पहली गेंद, खूबसूरत गेंद और इसी के साथ जोरदार अपील और इसी के साथ आउट होकर डगआउट में वापस आएंगे धीरज तुलस्कर. शायद लुढ़क कर गेंद बल्ले से ऊपरी हिस्से को लुढ़क कर गेंद विकेट कीपर के दास्तानों में और इसी के साथ और एक विकेट का पतन होता हुआ. दुष्काळ त्यात अधिक मास त्यातली परिस्थिती तुळस संघाची. बादल येणार. श्री स्वामी समर्थ वारणा मिल्क्स यांच्याकडून रुपेश बेहरेसाठी काय केल्यानंतर एका षटकारासाठी अर्धा लिटर ताकाचं इथं बक्षीस लागतंय. एक अनोखं बक्षीस. स्वामी समर्थ मिल्क सेंटर अर्धा लिटर ताकाचं बक्षीस प्रत्येक षटकारासाठी रुपेश बेहरेच्या. इसी बीच मैच की तरफ वापस चलते. अक्षय बेहरे की ओर से दूसरी गेंद. ये क्या हो सकता है. नीचे 2 खिलाड़ी और 2 बड़े खिलाड़ी जिनमें से एक ने इस कैच को लपका. दैट वाज अ लोअर फुल टॉस. रुपेश अपने आप को रोक नहीं पाए और कुछ तकलीफ नहीं दी बेहरे को. प्राइज देने की कोई जरूरत नहीं. अगर किसी के प्राइज से विकेट जाती है तो प्राइज मत लगाइए. ये उनकी टीम के लिए बहुत बड़ा खतरा साबित होता है. दैट वाज अ लोअर फुल टॉस एंड हैज बीन हिट बाय स्ट्रेटली हिट बाय रुपेश बेहरे. लेकिन एलिवेशन नहीं मिला, क्लियर नहीं कर पाए. हालांकि हम क्रिकेट में फुल टॉस गेंद बहुत अच्छी कहते हैं, लेकिन लोअर फुल टॉस गेंद अगर ठीक तरह से बल्ले पर न चढ़े तो बहुत घातक सिद्ध होती है. वही होता हुआ हमारे पहले डगआउट में वापस आते हुए एक अहम मैच में. दिस इज वेरी बैड फॉर तुलस टीम. 4 विकेट अब तक गई. हालांकि वो रहेंगे नॉन स्ट्राइक एंड पर. हैट्रिक पर है यहां विशाल नाइक. हैट्रिक बॉल. 2 गेंदों पर लगातार 2 विकेट. मैं विशाल को साइलेंट किलर कहता हूं इस टीम का. अपनी गेंदबाजी में बहुत बेहतरीन प्रदर्शन करते हुए अपनी टीम को सही जगह ले जाते हैं. हैट्रिक बॉल. दैट वाज द हैट्रिक. व्हाट अ बॉल दैट वाज. अक्रॉस खेलने की कोशिश में बैट और पैड में से गेंद चली गई सीधी स्टंप्स में. फर्स्ट हैट्रिक ऑफ दिस टूर्नामेंट. पहली हैट्रिक इस टूर्नामेंट की. द ग्रेट बॉलर विशाल नाइक. व्हाट अ बॉल. व्हाट अ बॉल. और पिछले मैच के हीरो को चारों खाने चित किया. स्टंप्स बिखेरे. बैट और पैड में से गेंद जो हैट्रिक बॉल डालनी चाहिए
वही हैट्रिक बॉल डालते हुए, व्हाट अ बॉल दैट वाज, हैट्रिक फॉर विशाल नाइक, जोरदार तालियां होनी चाहिए उनके लिए। वाटरमेलन अब ले जा सकते हैं और मिल चुके हैं यहां विशाल नाइक को। इस हैट्रिक के लिए महेंद्र नाइक जी की ओर से 2 वाटरमेलन्स। बहुत अच्छी गेंद, हैट्रिक बॉल कैसी होनी चाहिए यह दिखा देने वाली ये गेंद थी। जड़ में फेंकी गई, बीच में स्टंप्स के बीच में फेंकी गई। इस गेंद को बहुत अजीबोगरीब तरीके से डिस्कर्ले की तरफ मोड़ने की कोशिश की। जिस गेंद को बल्ले का आईना दिखाना चाहिए था वही क्रॉस हो गया बल्ला और क्लीन बोल्ड हुए। ये फुल टॉस गेंद, लोअर फुल टॉस, अच्छी फील्डिंग, मात्र 1 रन। रन संख्या इस 1 रन के बदल पहुंचे। बहुत देरी के बाद 33 रन। ये कुछ क्रिकेट के जो स्पेशल मोमेंट्स रहते हैं वो बताने में बहुत मजा आता है, और आप जब कमेंट्री कर रहे हो ऐसे मोमेंट्स आ जाते हैं तो बहुत अच्छा लगता है कि हम इस मोमेंट को कैप्चर कर पाए। टोटल में से 5 माइनस होंगे, आप सभी को याद रखना चाहिए। अच्छी गेंद, फिर एक बार फुल टॉस गेंद, फील्डिंग और बहुत अच्छी थ्रो, लेकिन फिर भी 1 रन। वेरी नाइस फील्ड परफॉर्मेंस, वेरी नाइस बॉलिंग बाय होड़ा टीम। रन संख्या पहुंची 34 पर। इस ओवर के आखिरी गेंद शेष है। व्हाट अ बॉलिंग परफॉर्मेंस, 2 मात्र रन दिए अब तक 5 गेंदों में, 3 लगातार विकेटें यानी कि हैट्रिक। विशाल नाइक ऑन फायर। आखिरी 1 गेंद, अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, कवर की तरफ जब तक फील्ड होती 1 रन देने का मौका, लेकिन क्या खूबसूरत फील्डिंग। राजेश मोटे कम्स ऑन द क्रीज और इसी के साथ ओवर की समाप्ति। 5 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या है 35 रनों पर, यानी कि 5 रन तो कम है, 30 ही रन हो चुके हैं। आखिर में हम 5 रन कट कर देंगे। सागर जी ध्यान रहे, सभी दर्शक का, सभी तुलस के प्लेयर्स भी ध्यान रखें, जो स्कोर होगा उसमें से 5 रन कटौती होंगे। यह अंपायर का फैसला था, डिसीजन था, क्योंकि वो रूल जो है आपने वो रूल तोड़ा है। लीजिए स्ट्रेट बंबई टू तलवड़ा। सिद्धेश प्रभात सुबह पधारे हैं इस मैच के लिए विशेष रूप से। पहला ओवर क्या खूबसूरत डाला था, नीचे दूसरा ओवर अपनी टीम की ओर से। छठा ओवर लेकर सिद्धेश परब, अच्छी गेंद, डिक्लेयर जोन में 1 रन के लिए। रन संख्या बढ़ती हुई 3 दर्जन रनों पर 36, कुल मिलाकर 31। अच्छी गेंद थी, बैट का बाहरी किनारा लेकर गेंद चली गई गली पॉइंट रीजन में, जहां डिक्लेयर जोन है। 1 रन के लिए 3 दर्जन स्कोर बोर्ड पर चढ़ा हुआ है। फिर एक बार सिद्धेश परब चले, ये गेंद, अच्छी गेंद, फिर एक बार इस गेंद को हल्के से मोड़ा संकेत ने। भली भांति जानते हैं अपना अपना रोल इस इनिंग में क्या है संकेत। आखिर 1-2 ओवर्स में बड़े स्ट्रोक की कोशिश करेंगे, तब तक सी टैंकर का रोल अदा करते हुए अपनी टीम को हर एक गेंद पर 1 रन कैसा मिले इसकी सोच में रहेंगे। योगेश आए स्ट्राइक पर, अच्छी गेंद, फिर एक बार, यहां रन आउट का खतरा है और रन आउट होकर वापस पैविलियन जाएंगे। ये रन नहीं था संकेत, वहां खास खिलाड़ी मौजूद किया था, और क्या खूबसूरत फील्डिंग और थ्रो। हियर कम्स वंस अगेन अ बिग मैन रिटर्न्स टू द पैविलियन। पिछले मैच का और एक हीरो डगआउट में वापस आते हुए योगेश नेरुरकर। फिर 15 गेंदें शेष है। नाना एक
सिद्धेश, एक बड़ा खिलाड़ी मैदान में जाता हो गोट्या नाइक। बहुत सारे मैचेस में इस खिलाड़ी ने बड़े बड़े छक्के अपनी टीम के लिए जड़े हैं। क्या इस मैच में वो करतब कर पाएंगे, अपनी टीम को एक सुरक्षित 50-60 रनों तक पहुंचा पाएंगे। अगली गेंद लेकर सिद्धेश पर अब चले ये गेंद, फुल टॉस कवर की तरफ, बेहतरीन स्ट्रोक। समीर सावंत जब तक गेंद पर आते 2 रन लेने का आसान मौका है, वह थोड़ा सा आउटफील्ड खराब। इसी के साथ इन 2 रनों के बदौलत रन संख्या बहुत देरी के बाद आगे बढ़ी 39 रनों पर, 39 रन स्कोर बोर्ड। अगली गेंद लेकर सिद्धेश, ये गेंद अच्छी गेंद, फिर एक बार आउटसाइड एज लगकर गेंद जा रही है डीप डिक्ल जोन में, जहां घोषित क्षेत्र है वहां गली की तरफ गेंद जाती हुई 1 रन के लिए। रन संख्या 40 पर पहुंची, 40 पर पहुंचता हुआ यह स्कोर। सन्माननीय जालिंदर परब साहेबांचं आगमन होते, ग्रामपंचायत माजी ग्रामपंचायत सदस्य जालिंदर परब साहेब, आपल्याला विनंती आपण स्थानापन्न व्हावं। चव्हाण साहेबांचे आगमन झाले, चव्हाण साहेब मनापासून स्वागत। या स्पर्धेसाठी आवश्यक चेंडू ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेत, संदेश चव्हाण सर इथं उपस्थित आहेत, मनापासून स्वागत। इसे बीच गोट्या के लिए गेंद, अच्छी गेंद, बेहतरीन स्ट्रोक, गेंद जा रही डीप मिड विकेट की तरफ। जब तक वेदोल फील्ड करते, क्या खूबसूरत फील्डिंग, क्या खूबसूरत थ्रो, स्ट्रॉन्ग आर्म into the hands of the wicket keeper. What a throw that was by Vidul Pauloji, and that comes only 1 run for both the batsmen. रन संख्या पहुंची 41 रनों पर, जिनमें से 5 रन कम होंगे, ये बाद में आखिर में हम बताएंगे। बैटिंग चॉइस पावर प्ले अब लेनी पड़ेगी बल्लेबाजों को, क्योंकि कंपल्सर है 7वां ओवर। 5 में से 5 या 7 में से किसी भी इस बीच में आप बैटिंग पावर प्ले ले सकते हैं। 5, 2, 3 ओवर से 7 ओवर तक आप कभी भी बैटिंग पावर प्ले लेना पड़ेगा। तो ये आखिरी 7वां ओवर है, 12 गेंदों का इस इनिंग का खेल शेष है। आप सभी को बता दूं, ये फाइनल मुकाबला शुरू है तुलस और सिद्धेश्वर दालकर होडावड़ा के बीच। MSRD तुलस, बैटिंग पावर प्ले हैज बीन टेकन बाय द बैट्समैन विशाल आते हुए गेंदबाजी के लिए। बड़े छक्के चाहिए तुलस टीम को, बड़ा स्कोर चाहिए। उसके विपरीत होडावड़ा टीम चाहेगी कि कम से कम रनों में ये तेज गेंदबाजी करने वाली टीम को रोका जाए। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, अलॉन्ग द कारपेट गेंद जा रही है, हल्की सी फम्बलिंग और यहां थोड़ी सी आउटफील्ड खराब है। फिर भी बबल नाइक हल्का सा गुस्सा होते हैं, उनको भले बात ही पता है वहां जो आउटफील्ड है थोड़ा सा खराब है। 1 की जगह 2 रन मिलते हुए गोट्या को। इन 2 रनों के बदल रन संख्या हल्की सी पहुंचती हुई, बढ़ती हुई 2 रनों से। अच्छी ये नीची रही, डिक्लेयर जोन की तरफ गई, 1 रन अर्जित हुआ। इस 1 रन के बदौलत रन संख्या पहुंची 45 रनों पर। अगली गेंद लेकर विशाल चले, उनके सामने गोट्या नाइक जैसा बल्लेबाज। बहुत ये छट बड़ा स्ट्रोक है, 6 रनों के लिए डीप मिड विकेट बॉल के बाहर जाती हुई गेंद। समीर सावंत वहां टाटा बाय करते रहे गेंद को, उनके सर के ऊपर से गेंद चली गई डीप मिड विकेट बॉल के बाहर 6 रनों के लिए। गोट्या नाइक आखिरकार रंग में आते हुए रिज्जे साठी खुर्च्या रिकाम्या करून द्यायच्यात। तसंच आयोजकांपैकी कोणास बसले असतील कृपा करून मान्यवरांसाठी। इसी बीच फिर एक बार विशाल चले और ये कैच आउट होकर पावलन वापस जाएंगे। बाहरी किनारा बल्ले का, और इसी के साथ विनय पावलो जी फर्स्ट फॉर्मलिंग के बाद एक बेहतरीन कैच लेते हुए, एक छक्का मारने के बाद वापसी करते हुए विशाल नाइक, और एक बड़ी पारी समाप्त होती हुए
सक्सेस करायचा असला की तळोडावासी कसे एकत्रित येतात त्याचं एक चांगलं उदाहरण या व्यासपीठात सर्व पक्षाची माणसं तुम्हाला दिसतील. इथं पक्षाचा भेदभाव कधी असत नाही आणि प्रत्येकाला कसलाही गर्व असत नाही. तर सर्व पक्षीय माणसं या स्पर्धेला सक्सेस करण्यासाठी या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी उपस्थित होत आहेत. हे तळोड्याच्या एकजुटीचं एकमेव उदाहरण आहे. श्रीमंत अशी स्पर्धा. या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक श्रीमंत माणसं व्यासपीठावर मनापासून आपला श्यामाभाई आपलंही मनापासून स्वागत. काष्टे साहेब मनापासून स्वागत. आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. इस ओवर की 2 गेंदें शेष है. विशाल फिर एक बार चले. अच्छी गेंद फिर एक बाहर खूबसूरत गेंद टिप्पा खाली गए बाहर की तरफ कट होती हुई एक झंझनाती गेंद विकेट कीपर विनय के हाथ में समाती हुई. रन संख्या वही रुकी हुई 51 रनों पर यानी 46 रन ऑन स्कोर बोर्ड. 5 रनों की पेनल्टी लग चुकी है. विशाल फिर एक बार ये गेंद ये वाइड का इशारा निश्चित रूप से आएगा. हालांकि आगे आ चुके थे और हल्की से दिशा में भटकते हुए विशाल. किरण भगत बड़ा स्ट्रोक लेना चाहते थे. उनको भली बात ही पता है आखिरी 7 गेंदों का इस इनिंग का खेल शेष है. आखिरी 7 गेंदें फाइनल मुकाबले की पहले इनिंग टॉस जीतने के बाद पहले फील्ड करते हुए होडावड़ा टीम सिद्धेश्वर दाड़कर होडावड़ा और बल्लेबाजी के लिए न्योता दिया एमएसआरटी तुलस टीम को. अच्छी गेंद पैड पर टकराती हुई एक ही रन मिलेगा और इसी के साथ रन संख्या पहुंची 53 रनों पर. 53 रन स्कोर बोर्ड और आखिरी 6 गेंदों का खेल शेष है. लेग स्टंप पर टिप्पा खाने के बाद गेंद घूमती हुई आउटसाइड द ऑफ स्टंप विकेट कीपर के दस्तानों में. व्हाट अ बॉल दैट वाज. 2 लगातार डॉट गेंदे. बबल नाइक ही इज ऑन फायर. बल्लेबाजी में अपने तेवर तो दिखाएंगे जरूर. गेंदबाजी में अपने हौसले बुलंद दिखाते हुए. तीसरी गेंद अच्छा स्ट्रोक. ये 6 रन के लिए बॉलर के बाहर. ये बेहतरीन कनेक्शन था. थोड़ी सी हल्की सी आगे गेंद मिली और किरण भगत इस गेंद पर टूट पड़े. क्या खूबसूरत ड्राइव ओवर द डे स्क्वायर लेग बाउंड्री लाइन फॉर 6 रन. व्हाट अ हिट. डीजे What a hit once again. Over the deep mid wicket boundary line for 6 runs. रन संख्या इन 6 रनों के साथ बढ़ी 65 पर पहुंची यानी 60 रन अब तक स्कोर बोर्ड पर चढ़े. आखिरी 2 गेंदें शेष. बबल नाइक हल्के से चूके. लगातार 2 ओवर पिच गेंदें मिली
जिसका पूरा फायदा हुआ। किरण भगत टूट पड़े। थोड़ी सी गेंद को खींचना पड़ेगा बबल को। अगर वो फुलर लेंथ की गेंदें हाफ वॉली देंगे तो अच्छी तरह से बल्ले पर चढ़ती है। पहली दो गेंदें बेहतरीन गेंदें थी। ये गेंद बहुत अच्छी गेंद थी। ये एक ही रन मिलेगा और स्ट्राइक पर आएंगे संकेत तुलस्कर। सन्माननीय व्यापारी संघाचे अध्यक्ष बाबा परबसाहेब यांचं आगमन होते। व्यासपीठावर परवांची मेजॉरिटी दिसता। मनापासून मनापासून स्वागत, मनापासून स्वागत। इसी बीच फिर एक बार इस ओवर की आखिरी गेंद, आखिरी गेंद स्ट्राइक पर। किरण भगत स्ट्राइक पर। आखिरी गेंद 65 रन ऑन स्कोरबोर्ड। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक। क्या ये एक दो रन आसानी के साथ तो मिलेंगे और इसी के साथ ये इनिंग की समाप्ति। 67 रन, इसमें से 5 रन कम हो जाएंगे। 62 रन स्कोरबोर्ड पर। जीतने के लिए 63 रन टू विन। 63 रनों की जरूरत, 5 रनों की पेनल्टी यहां दी गई है। संदीप किनेकर साहेब इथं उपस्थित होत आहेत। मनापासून आपलं स्वागत संदीप भाई, मनापासून स्वागत। और उनके बाद फिर एक बार बादल जी जुड़ेंगे। तब से बिंदी तालुक्यातील तवडे गावचे जागृत देवस्थान श्रीदेव दाळकर देवाचा वार्षिक जत्रोत्सव दिनांक आकर्षण म्हणून कॉमेडी फेम भाऊ कदम व ओमकार भोजने यांचा करून गेलो गाव हा धमाल विनोदी नाट्यप्रयोग रात्री 10 वाजता संपन्न होणार आहे। तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती। सावंतवाडी तालुक्यातील तवडे गावचे जागृत देवस्थान श्रीदेव दाळकर देवाचा वार्षिक जत्रोत्सव दिनांक 27 यांच्या सौजन्यातून हे संपन्न होते। मनापासून बंडाभाई धन्यवाद। सुमित कालसेकर वेलकम ऑन मायक्रोफोन। धन्यवाद। विद्यू माझ्याकडे अपेक्षेने बघतोय। तेवढं नगरीची जी अनेक वैशिष्ट्य मी सांगतो ज्यामध्ये तुमचं दातृत्व आहे, अपार कष्ट तर आहेतच, पण 2 गोष्टींसाठी तळवडा नगरी खूप अतिशय दर्जेदार कामगिरी करते किंवा त्या दातृत्व नेत्यांचं सगळ्यांचंच मनापासून मी नेहमी कौतुक अशासाठी करतो। लाईव्हच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तेवढ्यातले कुठलाही कार्यक्रम कोणीही आयोजित केलेला असू दे त्याला सर्वांचं तितकंच मोलाचं सहकार्य असतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मानपान देवपान हे सगळं बाजूला ठेवून तेवढ्यातील देवस्थानं आणि मंदिरं जर तुम्ही बघाल तर सगळ्या दातृत्ववान व्यक्तींची एकी आपल्याला तिथं बघायला मिळते। हे तेवढ्याचं वैशिष्ट्य आहे। सर्वच तुमच्या सर्व दातृत्व गुणाला सलाम। आजच्या स्पर्धेच्या निमित्तानं सिद्धेश्वर चषक 2024च्या निमित्तानं आपण तमाम दातृत्ववान तळवडेवासियांच्या चरणी नतमस्तक होतो। सुमित काळसेकर विल प्लीज कम ऑन मायक्रोफोन। तवडे गावचे जागृत देवस्थान श्रीदेव दाळकर देवाचा वार्षिक
हॅलो, धन्यवाद काका नाईक सर. आजच्या दिवसातील माफी असावी काका सावंत सर. मेगा फायनलचा सामना 63 धावांचा पाठलाग, 5 धावांची पेनल्टी आणि या स्पर्धेचं खास आकर्षण लकी ड्रॉ. लकी विजेतासाठी 10 बक्षिसे, आकर्षक बक्षीस पहिल्या क्रमांकासाठी बैल. आणि अर्धा तास राहिलाय, फक्त 30 मिनिटे आपण लकी ड्रॉची तिकीटे काढू शकता. वाढीव अर्धा तास अजून दिलाय लकी ड्रॉ साठी. पंचाचा ग्रीन सिग्नल कॉमेंट्री बॉक्स मध्ये. दुसऱ्या इनिंगला सुरुवात, 63 धावांचा पाठलाग. मेगा फायनलचा सामना ग्रेटेस्ट ग्रँड फिनाले मैदानात रंगताना पाहायला मिळते. बबल नाईक स्ट्रायकिंग एंड वरती, नॉन स्ट्रायकिंग एंडला सुजित सावळ आणि गोलंदाजी मार्ग वरती तुळस क्रिकेट संघाकडून संघाचा प्रमुख गोलंदाज या नात्याने पॉवर प्लेच्या षटका दरम्यान आदित्य भैरे हा गोलंदाज पाहायला मिळतोय. बबल नाईक, दाजी नाईक याच्यासाठी देखील पारितोषिक आहे. अक्षय भैरे यांच्याकडून अर्धा लिटर ताक प्रत्येक षटकारासाठी. 63 धावांचा पाठलाग. मेगा फायनलचा सामना दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला चेंडू असेल बबल नाईक स्ट्रायकिंग एंड वरती. पहिला चेंडू आडव्या बॅटने स्लॉकचा फटका. डीप स्क्वेअरला चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी आदित्य याचं पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत दमदार षटकाराने. चेंडूवरती स्लॉकचा फटका, दमदार षटकार आणि या 6 धावेने धावसंख्येचा अकाउंट ओपन झालाय धावपलकावर. याही वेळी तोच फटका, स्लॉकचा फटका, बैठक फटका. स्क्वेअरच्या दिशेने चेंडू झालाय सीमारेषा पार. बॅक टू बॅक षटकार बबल नाईक याच्या बॅट मधून. षटकार 12 धावा या धावपलकावरती. 63 धावांचा पाठलाग, पॉवर प्लेचं षटक. आक्रमण समोरून बबल नाईक या बॅटरचं. यावेळी चांगला चेंडू धीम्या गतीने फेकला, फिंगर रोल केले चेंडूवरती. याही वेळी तोच प्रयत्न, आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा, परंतु या प्रयत्नात थोडंसं अपयश मिळतंय. निर्धाव चेंडू या धावपलकावरती. सांघिक धावसंख्या 63 धावांचा पाठलाग करत असताना या धावपलकावरती 12 धावा. छोटा पॅकेज बडा धमाका मैदानावरती स्ट्रायकिंग एंडला. यावेळी शॉर्ट चेंडू, हाफ ट्रॅकर चेंडू, पुलचा फटका जाईल पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला. चेंडू सीमारेषा पलीकडे. बबल नाईक याच्या बॅट मधून हा निघाला तिसरा षटकार. गोलंदाज आदित्य याच्या विरोधात. सन्माननीय परब साहेब यांना विनंती करतोय आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत. सन्माननीय भाऊ परब यांना देखील विनंती, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. यावेळी एका टप्प्यानंतर चेंडू सीमारेषे नजर काढवण्यात आलाय. चांगले क्षेत्ररक्षण, महत्वाच्या धावा रोखल्यात, परंतु मिळतील या चेंडूवरती 2 धावा आणि या 2 धावाने सांघिक धावसंख्या 20 धावा या धावपलकावर. अजून 30 मिनिटं. लकी ड्रॉ साठी आपण 100 रुपये देऊन कुपन काढू शकता, लकी विजेता होऊ शकता. या स्पर्धेचे हे खास आकर्षण. शेवटची काही मिनिटे आपण देखील लकी विजेता होऊ शकता. या स्पर्धेदरम्यान 70,000चा बैल प्रथम पारितोषिक. यावेळी स्विच रिव्हर्स स्वीपचा फटका, शॉर्ट कव्हर पडला, चांगले क्षेत्ररक्षण, रनआउटची संधी, फेकी नॉन स्ट्रायकिंग एंडला, डेंजर एंडला. बबल नाईक धाव घेण्याचा प्रयत्न, पूर्ण देखील ती धाव होईल आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 21 धावा धावपलकावर. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. बबल नाईक याच्या बॅट मधून 3 बहारदार दमदार षटकार. सांघिक धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 63 धावांचा पाठलाग करत असताना धावपलकावरती अंकित झाले बिनबाद 21 धावा. या स्पर्धेचा ग्रेटेस्ट ग्रँड फिनाले आपण पाहतोय. ज्या स्पर्धेची आतुरता सिंधुदुर्ग जिल्ह्याला होती, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व खेळाडूंना होते, वासियांना देखील होते, त्या स्पर्धेचा महाअंतिम सामना मैदानात रंगतोय. ग्रेटेस्ट ग्रँड फिनाले 63 धावांचा पाठलाग. सिद्धेश्वर दाळकर हुडाहुडा क्रिकेट संघ 63 धावांचा पाठलाग करत असताना धावपलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा उभारताना पाहायला मिळतोय. बबल नाईक याचं आक्रमण ते देखील सातत्याने पहिल्या षटकात 3 षटकार पाहायला मिळाले.
सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा छोटा पॅकेज बडा धमाका मैदानात आक्रमण करतोय. सन्माननीय ज्ञानेश्वर गावडे यांचं आगमन होते. विनंती असेल त्यांना आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. आपलं सहर्ष स्वागत. मान्यवरांची देखील मोठ्या संख्येने गर्दी, मोठ्या प्रमाणात उपस्थिती आमच्या मुख्य व्यासपीठावरती, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दुसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्गवरती गंगाराम परब पाहायला मिळतोय. पहिला स्पेल असेल गंगाराम परब, राईट अप ओव्हर द विकेट, स्ट्राइक एंडवरती लेफ्ट हँडर बॅटर बबल नाईक. यावेळी शॉर्ट चेंडू, हाफ ट्रॅकर, त्यावरती देखील पुलचा फटका, पुल होईल सक्सेसफुल, परंतु जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला घोषांकित क्षेत्रात एका धावेसाठी. सिंगलने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 22 धावा. सांघिक धावसंख्या 22 धावा. स्ट्राइक एंड वरती सुजित सावळ. रनआउटच्या स्वरूपात निश्चित माघारी परतावं लागतंय. सुजित सावळ हा बॅटर, धाव घेण्याचा प्रयत्न थोडीशी नक्कीच ताळमेळ चुकला दोन्ही फलंदाज दरम्यान आणि रनआउटच्या स्वरूपात निश्चित स्वरूपात माघारी परतावं लागतंय. सांघिक धावसंख्या 22 धावा या धावपलकावर. फलंदाज सुजित सावळ माघारी परतेल रनआउटच्या स्वरूपात. तिसऱ्या पंचांकडून निर्णय येतोय. फलंदाज बाद असेल पॉपिंग क्रीजच्या मागे पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या 22 धावा या धावपलकावरती. पाठलाग 63 धावांचा या मेगा फायनलच्या सामन्यादरम्यान. वन डाऊन बॅटर सिद्धू परब मैदानात दाखल होताना पाहायला मिळतोय बबल नाईक याची साथ देण्यासाठी. 8 षटकाचा हा सामना पहिल्या इनिंग दरम्यान 67 धावा, परंतु 5 धावाची पेनल्टी, 62 धावा, 63 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात खूप चांगली केली, आक्रमकरित्या मैदानात केली. बबल नाईक या बॅटरने 3 षटकार बबलच्या बॅटमधून तो वैयक्तिक खेळतोय 21 या धावसंख्येवरती आणि त्याची साथ देण्यासाठी नॉन स्ट्राइक एंडवरती सिद्धू परब हा बॅटर पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची देखील मोठ्या संख्येने गर्दी या मेगा फायनलला. यूट्यूबवरती देखील त्या सर्व प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत. दुसरं षटक आपण पाहतोय जे प्रगतीपथावरती गंगाराम परब गोलंदाजी मार्गवर. यावेळी पुलचा फटका समोरच्या दिशेने, चेंडू जाईल लॉंग ऑनला, सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. स्टेट डाऊन दी ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड फटका येतोय षटकार बबल नाईक याच्या बॅट मधून. संख्या 28 धावा या धावपलकावरती. पण बबल नाईक याचं 63 धावांचा पाठलाग दुसऱ्या षटकादरम्यान 28 धावा. याही वेळी खराब चेंडू समोरच्या दिशेने, आणखी एक टोला, लॉंग ऑनला चेंडू एका टप्प्यानंतर सीमा पार जाईल 4 धावांसाठी. चौकाने सांघिक धावसंख्या 32 धावा धावपलकावरती. प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक, बाहेर झेलगड्या प्रेक्षकांसाठी देखील एक कळिंगण आहे आणि त्याचबरोबर एक थंडाची बॉटल देखील. यावेळी चौकार बबलच्या बॅट बाजू सांघिक धावसंख्या धावपलकावर 36 धावा. स्ट्राइक एंड वरती बबल नाईक. यावेळी चांगला चेंडू खोदून काढला, मिनी हेलिकॉप्टर फटका शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. 1 धाव मिळाली या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 37 धावा. खेळ समाप्त होतोय 2 षटकांचा. 2 पॉवर प्लेच्या षटकादरम्यान बदलल्या 37 धावा या धावपलकावरती. 18.50च्या सरासरी धावा निघाल्यात. सिद्धेश्वर दाळकर हुडावडा क्रिकेट संघासाठी 63 धावांचा पाठलाग करत असताना
हा पाठलाग सोपा बनवला मैदानात बबल नाईक याने, कारण आक्रमण सातत्याने निरंतर पाहायला मिळाले मैदानात. बबल नाईक याच्या बॅटमधून 4 षटकार 2 चौकार मैदानात पाहायला मिळत आहेत. आक्रमण बबल नाईक याच्या बॅटमधून. अटॅकिंग क्रिकेट, अटॅक इज प्लेअर ऑफ बेस्ट डिफेन्स. आक्रमकता ही बचावाचं साधन आणि ते सुरुवातीच्या षटकापासून देखील अवलंब गेले मैदानात. बॅटिंगच्या स्पॉट प्लेचा इशारा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलाय. याही षटकादरम्यान मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न असतील बबल नाईक याचे. 11 चेंडू 37 धावा बबल नाईक याच्या बॅटमधून आणि सांघिक धावसंख्येचा जरी विचार केला 37 धावा या धावपलकावर. 1 चेंडू फक्त सुजित सावळ खेळलाय. 11 चेंडू बबल नाईक याने खेळले आणि 11 चेंडूवरती ही 37 धावांची लाजवाब झंझावाती खेळी मैदानात साकारली जाते. या मेगा फायनलच्या सामन्यादरम्यान यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या शत्रूवर नाही तर आपल्या स्वप्नांवरती विजय मिळवायचा असतो आणि या 2 संघांनी पाहिलेलं हे स्वप्न या स्पर्धेचं. पहिला चेंडू दुरून फटका खेळण्याचा प्रयत्न, दुरून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू दुरून फटका खेळण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी, परंतु या प्रयत्नात थोडंसं अपयश आलं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वतःवरती देखील तो निराश होताना पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू या धावपलकावर. आदित्य नाईक याही वाईड यॉर्करचा प्रयत्न, पंचांकडे थोड्याशा नजरा फिरल्या. स्वेअरसाठी देखील मागणी करण्यात आली कारण वाईड यॉर्करचा प्रयत्न आदित्य नाईक याने केला. फलंदाजचा टान्स पारखत असताना तो प्रयत्न सफल देखील झालाय. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू, सांघिक धावसंख्या 37 धावा या धावपलकावरती. बऱ्याच वेळानंतर निर्धाव चेंडू या धावपलकावरती पाहायला मिळतात तुळस क्रिकेट संघाकडून. याही वेळी चांगला चेंडू, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. सलग 3 चेंडू निर्धाव बबल नाईक या बॅटरला. मागील 2 षटकात बबल नाईक याचा हल्ला मैदानात पाहायला मिळाला, परंतु या षटकादरम्यान आदित्य नाईक या गोलंदाजाने समोरच्या आक्रमक फलंदाजाला रोखून धरलं. या षटकादरम्यान बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं हे षटक आतापर्यंत चांगलं निघताना पाहायला मिळत आहे, परंतु यावेळी खोदून काढलाय फटका मिड विकेटला. क्षेत्ररक्षक जज करतोय, फटका फसलाय. योगेश नेरुरकर झेल खाली. दुसरा धक्का बसेल सिद्धेश्वर दाळकर हुडाहुडा क्रिकेट संघाला. बबल नाईक 37 या धावसंख्येवरती माघारी परतोय. सांघिक धावसंख्या देखील 37 धावा या धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. त्या धावसंख्येवरती माघारी परततो आणि सन्मान्य अजय काजरेकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक येत आहे. या झंझावाती खेळीसाठी बबल नाही गेला. टाळ्यांचा गजर डगआउट मध्ये, कारण बहारदार फटकेबाजी मैदानात पाहायला मिळाले. मेगा फायनलच्या सामन्यादरम्यान बबल नाईक याच्या बॅटमधून याही फटक्यावरती तो निराश झालाय. 1 डाऊन बॅटर मैदानात दाखल झालाय. 5व्या क्रमांकासाठी फलंदाज मैदानात दाखल होतोय. स्ट्राईक एंड वरती असेल दाजी नाईक. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा हा बाहुबली मैदानात पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती असेल. पहिला चेंडू फेस करेल. समोर असेल आदित्य नाईक. हा गोलंदाज विकेट मिळवली या षटकादरम्यान. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं हे षटक भेदक गोलंदाजी या षटकादरम्यान. 3 चेंडू सलग निर्धाव फेकले. तो दबाव निर्माण केला बबल नाईक याच्यावरती. त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बबल नाईक याचा आणि त्या प्रयत्नात विकेट मिळवली. क्रिकेटचं हे परिसूत्र गोलंदाजाच्या माध्यमातून दबाव निर्माण केला आणि तो दबाव हटवण्याचा प्रयत्न आणि त्यात विकेट मिळाली. दाजी नाईक स्ट्राईक एंडवरती. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा बलशाली फलंदाज बाहुबली. फुल टॉस चेंडू, मिस टायमिंग फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळ, परंतु चेंडूचा प्रवास जर पाहिला तर घोषांकित क्षेत्रात 1 धाव मिळाल्या चेंडूवरती. दाजी नाही गेला आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 38 धावा या धावपलकावर. मागील 2 षटकात आक्रमण हे सातत्याने पाहायला मिळाले, परंतु त्यानंतर तिसऱ्या षटकादरम्यान 1 विकेट 1 धाव खर्च केली जाते. या स्पर्धेचा ग्रेटेस्ट ग्रँड फिनाले. आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा. प्रेक्षकांची मोठ्या संख्येने गर्दी, मान्यवरांची देखील मांदियाळी आमच्या मुख्य व्यासपीठावरती. या महाअंतिम सामन्यादरम्यान अंतिम चेंडू असेल या षटकातील. स्ट्राईक एंडवरती सिद्धू परब पहिला चेंडू फेस करेल. या इनिंगमधील या स्पर्धेमधील यावेळी क्लीन बोल्ड. यू मिस मी आय डेफिनेटली हिट यू. फलंदाज सिद्धू परब माघारे परतेल. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. अंतिम चेंडूवरती विकेट आदित्य नाईक याच्या खात्यामध्ये. सांघिक धावसंख्या धावपलकावरती 3 गडी बाद 38 धावा. पाठलाग 63 धावांचा करतोय मैदानात.
सिद्धेश्वर दाळकर हुडाहुडा क्रिकेट संघ येणारी 5 षटकं अजूनही मैदानात बाकी राहिलेत. 63 धावांचा पाठलाग कशा प्रकारे असेल हुडाहुडा क्रिकेट संघासाठी? 63 धावांचा पाठलाग सोपा बनवला मैदानात. आता कॅमेरा आमच्या प्रेक्षकांवरती. या अंतिम क्षणाची छायाचित्र टिपली जातात या स्पर्धेची. प्रेक्षकांची मोठ्या संख्येने गर्दी. आजच्या दिवसासाठी मी सुमेध काळसेकर सर्वांची इथेच रजा घेतोय. या स्पर्धेने बरंच प्रेम दिलं मला देखील, सर्व मंडळाचं आणि त्याचबरोबर सर्व प्रेमळ या व्यक्तींचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि आजच्या दिवसासाठी इथेच थांबतोय. धन्यवाद. यानंतर पुढील षटकासाठी कमेंट बॉक्समध्ये जोडले जातील मालवणीचा बुलंद आवाज, मालवणी नटसम्राट बादल चौधरी सर. सुमेध धन्यवाद. परत एकदा मालवणी केंद्रावर तुमचा सगळ्यांचा हात जोडून स्वागत. महाअंतिम सामन्याची दुसरी इनिंग 63 धावसंख्येचा पाठलाग, 3 ओव्हरींचा खेळ समाप्त. धावसंख्या स्थिरावली 38 रन्सावर. 30 चेंडूंचा खेळ बाकी. 25 धावांची म्हाका वाटतं गरज असतली. एकतर्फी होत चाललेलो सामनो. बबल नाईकची आगोकी फलंदाजी आणि उद्या याच मैदानावर 40 वर्ष वयोगटाच्या वरील खेळाडूंसाठी स्पर्धा असा. तवडे मर्यादित. पहिला बक्षीस 5,000 रुपये, दुसरा बक्षीस 2,500 रुपये. एका दिवसात ही स्पर्धा खेळवली जातली. इच्छुक संघांका विनंती, नाव नोंदणी करून घ्या. दाजी नायकाचा वादळ मैदानावर. पहिलो चेंडू आखो टप्प्याचो. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. आणि दाजी नायकान दिले बॉलरच्या पाठीवर 4 दिवसाचे फाव. तुका वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आखो टप्प्याचा चेंडू अपरकट डीप पॉइंटच्या दिशेन. 1 रन फक्त. ज्या अपरकटची ओळख सुद्धा शिवरात्रीच्या निमित्तान झालेली. 1 मे 2001 ह्यो दिवस वर्ल्ड कपच्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर या 2 खेळाडूंनी शोएब अख्तर आणि वकार युनिसच्या पाठीवर काढलेले अपरकटचे 2 पाठभर षटकाराचे वळ. तोच अपरकट दाजी नायकाचो. एकेरी धावेनिशी धावफलक 63 तो पाठलाग करताना 45-45. खोलव्या टप्प्याचा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेन. 1 रन अगदी सहज मिळतलो. एकेरी धावेनिशी धावसंख्येत बदल. राज सोनुर्लेकर कडसून बबल नायकाच्या खेळीसाठी 1,000 रुपयांचा बक्षीस. आणि दाजी नाईकने जर सामनो जिंकून देणारी कामगिरी केली तर दाजी तुझ्यासाठी सुद्धा 1,000 रुपयांचा बक्षीस. एकेरी धावेनिची धावसंख्या 46-46. आखो टप्प्याचा चेंडू लॉंग ऑनच्या कपडावरसून. हावको रावकांडो कुम्यो घुडुम मातारी रणटुळाची कंटुळा. अजून एक षटकार दाजी नायकाचो. ज्या दाजी नायकान काल देवगडच्या मैदानावर रत्नागिरीच्या बॉलर विरुद्ध 8 चेंडूत 8 षटकार मारण्याचा पराक्रम केलो, तोच दाजी नाईक मैदानावर आग खाऊन इंगळे ओकताना. 63 धावसंख्येचा पाठलाग. महाअंतिम सामन्यात MSRT तुळस संघ धावा जमावले 67 आणि त्यानंतर परत एक दाजी नायकाचा पटको. काय खाऊन दाजी नाईक मैदानावर उतरलो तो प्रश्न सगळ्यांका पडलो. बबन परबान कडसून दाजी तुझ्यासाठी अर्धो किलो काजी. आणि दाजीच्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य आणि दाजीचो गेमच असो असा. अजून एक षटकार. धावसंख्या स्थिरावली 58. फक्त शेवटच्या 5 रन्सांची गरज. महाअंतिम सामनो एकतर्फी बनवताना दाजी नायकाची कामगिरी. एकेरी धाव आणि धावसंख्या 59. 4 षटकांची झाली संगता. या महाअंतिम सामन्यात MSRT तुळस संघान धावा जमवले 67 आणि बॅटर टाइम आउटच्या लाईनच्या पलीकडे येऊन क्रॉस झालो म्हणून 5 धावा पेनल्टी म्हणून वजा झाले. म्हणजे एकतर धावा जमवलेले कमी आणि त्याच्यातले आणखी 5 कमी. म्हणजे एकतर कर्जबाजारी आणि तेथून उसनो मागणारो शेजारी. एक मिनिट फक्त. उद्या 40 वर्षावरील सामने व्हायचे आहेत गावामध्ये. सामन्यात नाव नोंदणी करायची सर्व खेळाडूंना विनंती आहे. 40 वर्षावरील जे उद्याचे सामने व्हायचे आहेत त्याची नाव नोंदणी आजच करायची आहे. तर संघ पाडणं वगैरे सगळ्या आयोजकांना सोपं जाईल.
सर्व खेळाडूंना विनंती आहे 40 वर्षावरची मुलाची स्पर्धा याच मैदानावर आजच नाव नोंदणी करा. दाजी तो फटको मगाशी पेनल्टी जी होती ती अतिरिक्त खेळाडू मैदानावर गेल्यामुळे होती. थोडीशी दुरुस्ती, थोडासा करेक्शन. पाडो 70,000 रुपयांचं पाडो, जो 100 रुपयात तुमच्या मालकीचं होऊ शकता, तुमच्या घरासमोर जाऊन उभं राहू शकता. तुम्ही हाक मारलो काय तुमका हुकार देऊ शकता. आणि ही कथा नाही असा, हे पाडे सुद्धा, या पाड्यांवर बैल मालक इतके प्रेम करतात की हे पाडे सुद्धा मालकांच्या आवाजात हुकार देऊ हळूहळू शिकतात. दाजीचो फटको शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेन, फिल्डर चेंडूच्या मागे, वळ्यात येऊन पडलेलो चेंडू, अजून एका विकेटचा पतन, धावसंख्या स्थिरावलेली 59, फक्त 4 रन्सांची गरज. आणि काका हे पाडे हे बैल मालकांका हुकार कसे देतात ह्या जर ऐकायचा असा तर सोशल मीडियावरची एक क्लिप असा जरूर ऐका. आणि त्याच्यात मालक हाक मारित असता, राजा, त्या बाजून पाड्याचा आवाज येता, ए राजा, राजा, ए राजा. आणि हो राजा पाडो इतको प्रसिद्ध झालेलो त्या आपल्या हुकारामुळे. आणि या पाड्यांवर प्रेम करणारी आमची जनता असा. सकाळी इल्याच काका, सकाळी जेव्हा मी ग्राउंडवर पाऊल टाकले तेव्हा काकान माझी ओळख करून दिली. आजच्या दिवसाची 2 वैशिष्ट्य, बादल चौधरी आणि पाडो. म्हणजे काकान माझी बरोबरी त्या पाड्या वांगडा करून ठेवली. पण तो असा नाही, काय हरकत नाही काका, ह्यो योगायोग होतो. एक 4 रन्सांची फक्त गरज असा. एकतर्फी होत चाललेलो सामनो. काका आजपर्यंत कोणाकडे काय कधी मागण्याची माका वेळ इली नाही, कारण माझ्या लक्ष्मीनारायण न मागता बराच काय दिला. पण आज अचानक या स्पर्धेतून मुंबईमध्ये जाण्याची गरज लागली आणि त्यामुळे थंय जाऊन जा काय करूचा लागा त्यासाठी तुमचं सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठी असणं खूप गरजेचं असा. इतके दिवस इतकी वर्ष तुमच्या आशीर्वादाच्या जोरावर इथपर्यंत केलेली मार्गक्रमण, आज तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद परत एकदा माझ्या पाठीशी रवांदे. बादल तू सिद्धेश्वराच्या कृपेत त्याच्या छत्रछायेत त्या तळामध्ये असताना तुला आलेला चान्स आहे आणि जिथपर्यंत तो तुला मिळेल अशी सगळ्यांच्या वतीनं आमच्या शुभेच्छा व्यक्त करतो. तमाम तळवडेवासी यांच्या क्रीडाप्रेमींच्या वतीनं, कारण बादल हा मोठा चान्स आपण काही दिवसानंतर जाहीर करू. पण मनापासून तुला शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. आणि तुला लवकरच निश्चितपणे या सामन्यानंतर लगेच मोकळं केलं जाईल याची ग्वाही देतो. सिद्धेश्वरची कृपा अखंड तुझ्यावर राहावी प्रार्थना आहे. धन्यवाद काका, खरोखरच या भूमीचा आशीर्वाद माझ्यावर. यावेळी एक हाती झेल, आंधळ्याचा हात बुडकुल्यार. अतिशय सुंदर झेल. काका बऱ्याच वेळा कॉमेंट्री करताना काही नियम माझ्यासाठी मी घालून ठेवलेले की एका गावात एकापेक्षा जास्त वेळा एका सीझनात कॉमेंट्री करू नये असो हे नियम. पण फक्त 2 गावांसाठी हा नियम मी आजपर्यंत कधी लागू केलो नाही. एक म्हणजे तुळस आणि दुसरा म्हणजे तळवडे. कारण या 2 गावांनी माका भरभरून प्रेम दिला. जेवढा प्रेम माझ्या स्वतःच्या गावातून सुद्धा माका मिळाक नसात, त्याहीपेक्षा जास्त प्रेम तुळस आणि तळवडे या 2 गावांनी माका दिला. आणि त्यामुळे या सीझनची तळवडे मधले ही 34 स्पर्धा या भूमीन करण्याची माका संधी दिली. या तळवडेवासियांचे, या भूमीचे आणि सिद्धेश्वराचे नक्कीच मी कायमस्वरूपी आभार मानेन आणि ऋणी रवतलय. स्टंप्स कोणी काढू नका. उद्याच्या मॅच साठी स्टंप होय. स्टंपाक जर कोणी हात लावलात तर देवचाराची शपथ. आदित्य नाईक 4 विकेट आतापर्यंत आपल्या खाती. विजयाची औपचारिकता बाकी. एकेरी धावेनीची धाव संख्या बरोबरीत फक्त 1 रन्साची गरज. पाड्यावर प्रेम करणारी आपली जनता आमच्या कुडाळ तालुक्यातल्या नेरूरमध्ये जर करी इलात तर ऐन गणपतीच्या दिवशी मांगरकरांचो पाडो गणपतीचा दर्शन घेण्यासाठी गणपतीच्या माटवीपर्यंत जाता. इतक्या प्रेम करणारे मालक आपल्या सिंधुदुर्गात असतात. या पाड्यात जर एखादी जखम झाली तर त्या मालकांका ती जखम आपल्या खांद्यावर, आपल्या मुलावर झाल्यासारखी वाटतं आणि अक्षरशः मालक सुद्धा रडतात. इतक्या या गुराढोरांवर प्रेम करणारे मालक आपल्या सिंधुदुर्गात असतात. या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या पाडा मालकांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. ही सलामी जिल्ह्यातल्या आमच्या सगळ्या बैल मालकांसाठी. आपल्या जिल्ह्यातली गुरे ही कसाई खाण्यात कोणी देत नाही, इतके मालक त्यांच्यावर प्रेम करतात. आणि आडव्या बॅटचा फटको स्क्वेअर लेगच्या दिशेन. सामना समाप्त. महाअंतिम सामन्यात श्री सिद्धेश्वर मित्रमंडळ तळवडे ग्रामस्थ आयोजित एक गाव एक संघ या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरताना
श्री सिद्धेश्वर दळकर होडाहोडा दीपकभाई केसरकर यांनी पुरस्कृत केलेल्या 50,000 रुपयांचा मानकरी आणि MSRT तुळस संघ 30,000 रुपयांचा मानकरी ज्या बक्षीस प्रायोजित केला श्री सिद्धेश्वर मित्रमंडळ तळवडे आणि तळवडे ग्रामस्थांनी या स्पर्धेत मका संधी दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानताय आणि थांबताय. धन्यवाद. जय हिंद, जय मालवणी.
बंड्याबाईंच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. तेवढे गावच्या प्रथम नागरिक मेसरी मॅडम, हुडावडे गावच्या प्रथम नागरिक तिथं उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत सन्मान करायची विनंती आहे.